प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 9 एप्रिल 2026 गुरुवार। स्वर्गीची खिडकिया। मी तुमच्यासाठी स्वर्गीच्या खिडकिया उघडून अशी आशीर्वादाची वर्षाव करीन की तुम्हाला ती सामावून घेण्यासाठी जागा उरणार नाही। मलाकी 3 अध्याय 10 वचन। बायबलमध्ये आपण अनेक वेळा वाचतो की स्वर्ग उघडला गेला। पहिल्यांदा ते नोगाच्या काळात उघडले स्वर्गीच्या खिडकिया उघडल्या गेल्या। उत्पत्ती 7 अध्याय 11 वचन। 40 दिवस आणि 40 रात्री पृथ्वीवर पाऊस पडला। जर पाऊस पडला नसता तर जगाचे नोआचे तारू उचलले गेले नसते। ते डोंगर व पर्वतावरून वर जाण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता होती। त्याचप्रमाणे ख्रिस्ताची आगमनावेळी देवाची मंडळी देवाचे तारू सर्वांकडे उचलली जाण्यासाठी अभिषेकाच्या मकान पावसाची गरज आहे। स्वर्गाच्या खिडकिया उघडल्या पाहिजेत आणि पवित्र आत्मा त्या पावासारख्या ओतला जाईल। शेवटचे दिवस जवळ येत असताना अभिषेक अधिक वाढत आहे। तो हजारो पटीने वाढेल। जसे एखादा स्वर्गीच्या खिडकिया अचानक उघडल्या तसेच देवाचे अभिरिमित अभिषेक शक्तीने पृथ्वीवर ओतला जाईल। या ओतण्याची नंतर प्रभूची मुले त्यांची येण्यावेळी वर उचलली जातील। फरोनने पाहिलेल्या स्वप्नात 2 भाग होते। एक भाग 7 वर्षाचे भरभराटीचे प्रतिनिधित्व करतो। प्रभूने त्यांची तुलना 7 भरलेल्या कणसाशी आणि 7 दगडिया गायीबरोबर केली। त्यानंतर 7 वर्षांची भयंकर दुष्काळ येणार होता आणि देशाची भरभराट विसरली जाणार होती। ही 7 वर्ष भविष्यवाणीप्रमाणे ख्रिस्ती विरोधकाची राजाकडे निर्देश करतात। त्या काळात अन्नाची नव्हे तर देवाची वचन ऐकण्याची दुष्काळ असेल। पण ख्रिस्त विरोधकाची राजपूर्वी प्रभू देशावर पावसाचा काळ देईल। आत्मिक समृद्धी आणि नवचैतन्याची काळ। जेव्हा हा अभिषेकाची पाऊस पडेल तेव्हा भरपूर आत्मिक आशीर्वाद पृथ्वीवर येतील। जग ख्रिस्ताविरोधकाची येण्याची वाट पाहत असताना आपण अभिषेकाच्या वाढत्या पावसाची आतुरतेने वाट पाहतो। प्रभूची उपस्थितीतून ताजेतवाने करणारे काळ नक्कीच येतील। काही भाषांतरांमध्ये या ताजेतवाने करणाऱ्या काळाला पुनरुज्जीवनाचे दिवस म्हटले आहे। स्वर्गाची खिडकिया उघडण्याची तयारीत आहेत। अभिषेकाचा मोठा पाऊस ओतला जाणार आहे। प्रभू आपला आत्मा सर्ववर ओतणार आहे। या ओतण्याला कोणीही थांबवू शकणार नाही। देवाचे लेकरांनो, आजच हा आशीर्वाद स्वीकारा म्हणून पुनरुज्जीवनाची आतुरतेने वाट पहा। हा अभिषेक तुम्हाला प्रभूची आगमनासाठी तयार करेल। पुढील चिंतनासाठी वचन। मेघ पावसाने भरले असतील तर ते पृथ्वीवर ओढतात। उपदेशक 11 अध्याय 3 वचन। आजचा बायबल वाचन सकाळी 1 सामुएल 13 अध्याय 14 अध्याय। संध्याकाळी लूक 10 अध्याय 1 ते 24 वचन। धन्यवाद।